नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्यासाठी वेगळा विषय घेऊन आलेलो आहे। आपण आजचे लेक्चर आपण चालू घडामोडीवर पाहणार आहोत, ते पण अगदी परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपल्या राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना जाहीर केलेली आहे आणि या लेक्चरच्या माध्यमातून आपण या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत, ते पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सोबतच काही वन लाइनर क्वेश्चन पण आपण कव्हर करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी सहज आणि सोप्या भाषेमधून आपण ही योजना काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत, समजून घेणार आहोत। आता लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांचं वय किती असायला पाहिजे, तर त्यांचं वय कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 65 वर्ष वय असायला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, राज्य शासन दर महिन्याला लाभार्थी महिलांना किती रुपये देणार आहे, तर 1,500 रुपये दर महिन्याला प्रति महिन्याला लाभार्थी महिलांना राज्य शासन देणार आहे। दरवर्षी राज्य शासन 46,000 कोटी रुपये आपल्याला उपलब्ध करून देणार आहे या योजनेच्या माध्यमातून। या योजनेची अंमलबजावणी कधी झालेली आहे, तर जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी झालेली आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ही योजना आपल्याला प्राप्त करण्यासाठी किंवा या योजनेचा आपल्याला लाभ घेण्यासाठी पात्रता काय असायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत। लाभार्थी महिला ज्या आहेत त्या सर्वप्रथम महाराष्ट्राच्या रहिवासी असायला पाहिजेत। त्यानंतर विवाहित चालतील, विधवा चालतील आणि घटस्फोटित व निराधार महिला सुद्धा चालतील। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त किती असायला पाहिजे, तर 2,50,000 म्हणजेच 2.5 लाख असायला पाहिजे, त्यापेक्षा जास्त असू नये। आणि जर जास्त असेल तर त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। त्यानंतर पहा, 65 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल। म्हणजे एखाद्या महिलेचं वय 65 पेक्षा जास्त असेल तर ती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता अपात्र कोण असेल किंवा ह्या योजने पासून वंचित कोण राहणार आहे, दूर कोण राहणार आहे, तर पहा, ज्या महिलांच्या घरी किंवा फॅमिलीचे इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, उत्पन्न जास्त आहे, अशा महिला यापासून वंचित राहणार आहेत, म्हणजेच या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत। त्यानंतर एखाद्या महिलेच्या घरामध्ये कोणी टॅक्स भरत असेल तर त्या महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता येणार नाही। कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या महिलेच्या घरी कोणी सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा निवृत्त झाला असेल, रिटायर्ड झाला असेल आणि पगार उचलत असेल तरी विद्यार्थी मित्रांनो तशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। कुटुंबातील सदस्याकडे 4 चाकी, पहा 4 चाकी वाहन असेल, पहा विद्यार्थी मित्रांनो 4 चाकी वाहन असेल तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। परंतु यामध्ये आपल्याला एक सूट दिलेली आहे की ट्रॅक्टर जर आपल्या घरी असेल तर ट्रॅक्टर आपण चालू शकतो। म्हणजेच आपल्याला या योजनेमध्ये ट्रॅक्टर असलं तरीही आपण या योजनेचा काय करणार आहोत, लाभ घेऊ शकणार आहोत। पण ट्रॅक्टर सोडून दुसरं जर 4 चाकी वाहन आपल्या घरी असेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे। त्यानंतर या योजनेचा आपल्याला लाभ घेण्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील, कागदपत्रे काय लागतील, तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आधार कार्ड आपलं असणं गरजेचं आहे। त्यानंतर
रेशन कार्ड म्हणजेच आपण कोपन कार्ड असे त्याला म्हणतो। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे आणि जर आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरी आपल्याला या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो। उत्पन्नाचा दाखला जर आपल्याकडे नसेल तर आपल्याकडे काय असायला पाहिजे, पिवळे किंवा केसरी म्हणजेच भगवे रेशन कार्ड असायला पाहिजे आणि यापैकी कोणतंही एक असेल तरी आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो। त्यानंतर रहिवासी दाखला म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो याचा प्रूफ असायला पाहिजे, काहीतरी दाखला असायला पाहिजे। त्यानंतर बँकेचे पासबुक आपल्याला पाहिजे, सोबतच पासपोर्ट साईज काही फोटो असायला पाहिजेत। विद्यार्थी मित्रांनो हे डॉक्युमेंट आपले आहेत, समोर पहा। आता विद्यार्थी मित्रांनो आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर म्हणजेच आपल्याला डॉक्युमेंट लागतो की बाबा आदिवासी प्रमाणपत्र आणि ते जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे काय असायला पाहिजे, एक तर रेशन कार्ड असायला पाहिजे, नाहीतर मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो म्हणजे यापैकी कोणतंही एक जरी डॉक्युमेंट आपल्याकडे असेल तरी आपल्याला या योजनेचा लाभ घेता येतो। आता एखाद्या महिलेचा जर परराज्यात जन्म झाला आणि त्या महिलेने जर महाराष्ट्राच्या एखाद्या आदिवासी असणाऱ्या पुरुषासोबत जर विवाह केला तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळू शकतो की नाही हे आपण पाहणार आहोत। पहा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर काय करणार, म्हणजे त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो की नाही, तर नक्कीच घेता येतो, पण त्यासाठी त्यांना काय करावं लागेल, पतीचा जन्म दाखला द्यावा लागेल, अन्यथा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच पतीची शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र या दोघांपैकी किंवा आदिवासी प्रमाणपत्र या तिन्हीपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट आपल्याला चालतो। विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। त्यानंतर पहा, आता सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। आता पहा, ही योजना आपण कशी आत्मसात केली पाहिजे किंवा या योजनेचा अर्ज आपण कुठे भरला पाहिजे, कसा भरला पाहिजे, पोर्टलद्वारे म्हणजेच ऑनलाईन आपण या योजनेचा अर्ज भरू शकतो किंवा मोबाईल ऍप वर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण अर्ज भरू शकतो। सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात, म्हणजेच सेतू सुविधा केंद्रावर सुद्धा आपण जाऊन काय करू शकतो तर अर्ज भरू शकतो। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, म्हणजेच अंगणवाडी बालवाडी मध्ये जाऊन सुद्धा तेथील कर्मचाऱ्यांना तुम्ही सांगून अर्ज भरू शकता, अर्ज करू शकता। आणि या अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो 31 ऑगस्ट 2024 पर्यंतच आपण या योजनेचा अर्ज करू शकतो आणि 31 ऑगस्ट 2024 च्या नंतर मात्र आपल्याला अर्ज करता येत नाही, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो आपला टॉपिक आलेला आहे म्हणजेच परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल स्पर्धा परीक्षेत येणारे काही महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न खालील प्रमाणे आहेत। म्हणजे आपण या योजनेच्या माध्यमातून काही वन लाइनर क्वेश्चन आपण तयार केलेले आहेत जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे। आता पहिला प्रश्न आपल्या काय म्हणतो पहा विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याने सुरुवात केली आहे
आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने सुरुवात केलेली आहे. 2 नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात कधी झाली? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात 1 जुलै 2024 रोजी झालेली आहे. त्यानंतर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना किती आर्थिक सहाय्य दिले जात आहे, म्हणजेच किती रुपये प्रति महिना दर महिना दिले जाणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो 1500 अर्थातच 1500 रुपये प्रति महिना दिले जाणार आहे लाभार्थ्यांना. त्यानंतर पहा, या योजने अंतर्गत कोणत्या वयोगटातील महिलांना लाभ मिळतो, म्हणजे या योजनेमध्ये कोणत्या प्रकारच्या किंवा कोणत्या महिलांना पात्र आहे, तर त्यांचं वय किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण सांगू शकतो कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 65 वर्ष वय असणाऱ्या सर्व महिला काय आहेत? लाभार्थी आहेत. आणि आता 5वा क्वेश्चन, समोरचा क्वेश्चन पहा विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय आहे? म्हणजेच ही योजना काढण्यामागचा उद्देश काय आहे? तर महिलांचे उत्तर पहा, महिलांचे शक्तीकरण, सशक्तीकरण आणि आर्थिक मदत, म्हणजे महिला स्वतःच्या पायावर किंवा स्वबळावर उभ्या राहिल्या पाहिजेत आणि त्यांना राज्य शासनाकडून काहीतरी मदत मिळाली पाहिजे, हाच दृष्टिकोन आपल्या राज्य शासनाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करावा? तर याचा अर्ज आपण कसा करणार? उत्तर आहे ऑनलाइन पोर्टल द्वारे आपण अर्ज करू शकतो. त्यानंतर समोर पहा, या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना कोणते कागदपत्र आवश्यक आहेत, म्हणजेच डॉक्युमेंट, सर्वात महत्वाचे काही डॉक्युमेंट आपल्याला कोणते कोणते आवश्यक आहेत? तर पहिला आधार कार्ड आहे, त्यानंतर रहिवासी पुरावा व बँक खाते तपशील म्हणजेच बँकेचे पासबुक इत्यादी आपण सांगू शकतो. त्यानंतर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्या श्रेणीतील महिलांना लागू आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना ही योजना लागू आहे, हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यानंतर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या संस्थेमार्फत निधी दिला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेलं आहे राज्य सरकार मार्फत आपल्याला निधी मिळत आहे, आपण हे आपल्याला इथं कव्हर करायचं आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना कोणती प्रमुख सुविधा दिली जाते? तर विद्यार्थी मित्रांनो प्रमुख सुविधा हीच आहे की 1500 रुपये आपल्या महिलांना मिळत आहेत, म्हणजेच आर्थिक सहाय्य आपल्याला मिळत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण काही वन लाइनर क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. अशा पद्धतीचे क्वेश्चन नक्कीच हमखास तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण आणखीन एक काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा महत्वपूर्ण खालील योजना व्यवस्थित वाचून जा. काही महत्वाच्या योजना आहेत त्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ नये विद्यार्थी मित्रांनो. पहा लाडकी लेक योजना कोणत्या राज्याने सुरुवात केलं? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे मध्य प्रदेश. काय असलं पाहिजे? मध्य प्रदेश हे उत्तर आहे. लाडकी लेक योजना कोणत्या राज्याने सुरुवात केली? तर आपण सांगू शकतो आपलं राज्य म्हणजेच महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. आणि लाडकी बहीण योजना ही पण कोणत्या राज्याने सुरुवात केली? तर आपलं राज्य महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आपल्याला फरक लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. परत एकदा सांगतो लाडकी लेक योजना कोणत्या राज्याने सुरुवात केली? तर आपण उत्तर देणार मध्य प्रदेश. त्यानंतर लेक लाडकी, पहा लेक लाडकी हे कोणी सुरुवात केलं किंवा कोणत्या राज्याने सुरुवात केलं? तर महाराष्ट्र. आणि लाडकी बहीण योजना ही पण महाराष्ट्र या राज्याने सुरुवात केलेली आहे. आणि हा फरक लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, कारण परीक्षेमध्ये गडबड व्हायला नाही पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो
नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.